करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 19वा. शिकवण नाम. समास दुसरा. विवरण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. मागा बोलिले लेखन भेद, आता ऐका अर्थभेद. नाना प्रकारीचे संवाद समजून घ्यावे. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच बघा आपल्याला प्रार्थनेने करून दिली. स्मरण ते केलेलं आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचं स्मरण करून झाल्यानंतर या तिघांच्या पलीकडे असणारा कोण तर श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. समर्थांनी सुंदर भाग, सुंदर विवरण बघा, प्रत्यक्षपणे सुंदर निरूपण आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. कारण प्रत्यक्षात आपण जय घोषणा ऐकत आलेलो आहोत. जय घोषणा बघा प्रत्यक्षपणे आपल्या मुखातून सुद्धा आपण बोललेलो आहोत. परंतु जय हा केव्हाही मागे असायचा, बरोबर की नाही. परंतु इथे जय हा पहिल्यांदा दाखवला आहे. एकदा नाही तर 2 वेळा दाखवला आहे. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरू साक्षात आहे. कारण हा दासबोध प्रत्यक्षात कृते जनार्दनो त्रेताया रघुनंदन द्वापारे राम श्रीकृष्ण कलो श्रीपाद श्री वल्लभ. सकळ ग्रंथाचं सार तोची हा दासबोध. आज जर पाहायला गेलो या दासबोधामध्ये प्रत्यक्ष खुद्द भगवंताचं वचन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. कारण आपण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो हा देह पूर्णपणे बिघडलेला आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार, बरोबर की नाही. या देहाला घडवायचं आहे. मागचा समाजचं समर्थांनी आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. पण आताची जी सुरुवात समर्थांनी उत्तमाची करून दाखवली ती म्हणजे दासबोध. या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडला पाहिजे. कारण का आपण आपल्या मुलांना आपल्या मुलींना बघा प्रत्यक्षपणे सांगतो, पण आपण काय विचार करतो, अरे माझाच मुलगा माझीच मुलगी माझंच ऐकत नाहीये. बघा प्रत्यक्षपणे आपण काय करतो, त्यांना ओरडतो, बरोबर की नाही. जोर जोरात बघा त्यांच्याशी बोलतो, पण ते ऐकत नाही. मग आता काय करायला लागेल, बरोबर की नाही. म्हणजे आता प्रत्यक्षपणे या श्रवणातून ऐकणं बघा, या श्रवणातून उत्तम प्रकारे जो भक्तिमार्ग प्रत्यक्षपणे आपल्याला प्राप्त झालेला आहे त्यातून घडायचं आहे. कारण बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आपली मुलं असतील आपल्या मुली असतील आपलं ऐकत नाही आहेत. आपण कितींदा सांगितलं, अरे अभ्यासाला बस, परीक्षा जवळ आली, अरे खेळू नको, लागेल तुला, असं आपण सांगतो. परंतु प्रत्यक्षात कितीही वेळा जरी आपण सांगितलं तरी आपलं ऐकत नाही. पण ज्या वेळेला बघा उत्तम प्रकारे बैठक असते, सत्संग असतं, उत्तम प्रकारे कार्यक्रम असतो, तिथे बरोबर उत्तम प्रकारे श्रवण करतात. ना सांगावं लागत नाही, काही मांडावं लागत नाही, एक फक्त श्रवण. श्रवणाद्वारे घेता शोध. अरे आपण विचार करतो, माझा मुलगा दररोज बघा कधी बघा तर खाली खेळायला जायचा, माझी मुलगी कधी अभ्यास करत नव्हती, परंतु आज झालंच कसं. म्हणून समर्थ म्हणाले 20 दशक दासबोध. श्रवणाद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो. म्हणून दशक 19वा दाखवलाय. शिकवण
शिकवण कोणाला द्यायची? आपण आपल्या मुलांना, आपल्या मुलींना देतो, परंतु प्रत्यक्षात आपण लहान असताना आपल्या आईवडिलांनी जी शिकवण दिली, त्या शिकवणीमध्ये आपल्याला राहता आलं पाहिजे ना. आता आपणच त्या शिकवणीतून बाहेर पडलो आहे. ती शिकवण आपण बघा प्रत्यक्षपणे त्या शिकवणीमध्ये आपण नाही आहे, तर आपण आपल्या मुलांचा, आपल्या मुलींचा काय विकास करणार? आपलीच ट्रेन बघा प्रत्यक्षपणे रुळावरून घसरली आणि त्यांना सांगायचं मुला-मुलींना, तुम्ही या मार्गावर चाला. होईल का? तेच उलट काय बोलतील, बाबा तुम्हीच बघा प्रत्यक्षपणे तुमचा ट्रॅक चुकलेला आहे. तुम्ही ट्रॅकवरून खाली आलेला आहे. म्हणजे विचार करा. प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आजचा समास फार महत्त्वाचा आहे. समास दुसरा, विवरण निरूपण. आता विवरण म्हणजे काय? समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. प्रत्यक्ष पण पाहायला गेलो तर विवरण म्हणजे एखाद्या विषयाची, घटनेची किंवा गोष्टीची सविस्तर माहिती. आता एखादा व्यक्ती ज्यावेळी आपल्याला बघा कितीतरी दिवसांनी भेटायला येतो, त्यावेळी बघा प्रत्यक्षात कितीतरी दिवसांनी आलेली व्यक्ती जेव्हा आपल्याशी बोलत असते, तेव्हा त्यांच्याशी संवाद करत असताना आपल्याला कधी कंटाळा येत नाही. कारण का? प्रथमतः म्हणजे ती कितीतरी वर्षांनी ती व्यक्ती आलेली आहे आणि त्यांच्या मुखातून येणारे शब्द आपल्याला बघा नवीन वाटत असतात. परंतु दररोज येणारी जी व्यक्ती आहे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा बघा. आपण काय विचार करू, अरे ही व्यक्ती आहे ना, दररोज येते, उठल्या सुटल्या बघा तीच गोष्टी सांगत बसते, पुढचं दुसरं काहीच नाही. म्हणजे बरोबर आहे की नाही? म्हणजे प्रत्यक्षात विवरण एखाद्या विषयाची किंवा घटनेची किंवा गोष्टीची सविस्तर माहिती. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय? स्पष्टीकरण. एखादी गोष्ट जर असेल त्याचं तात्पर्य काय, स्पष्टीकरण काय, अर्थ काय, आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. निरूपण, एखादा विषय समजावून सांगणं, स्पष्ट विवेचन करणं, अर्थ उलगडून सांगणं, सविस्तर मांडणी करणं. मग विचार कर. म्हणून समर्थांनी आजचा भाग आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. त्या श्रवण श्रीराम समर्थ. मागा बोलिले लेखनभेद, आता ऐका अर्थभेद, नाना प्रकारीचे संवाद समजून घ्यावे. मागच्या समासामध्ये समर्थांनी आपल्याला लेखन क्रिया निरूपण नाम, लेखनभेद या समासावर उत्तम प्रकारे निरूपण, उत्तम प्रकारे श्रवण प्राप्त करून दिलेलं होतं. लेखन कसं असावं, कसं लिहावं. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा बघा प्रत्यक्षपणे आपल्याला पेन्सिल असायची, माहिती, पाटी आणि पेन्सिल. आपण लिहायचो, परंतु आपल्याला लिहिता येत नव्हतं. आपल्याला बघा प्रत्यक्षपणे आई, बाबा, भाऊ, बहीण, प्रत्यक्षपणे बघा गुरुजन वर्ग आपल्याला हाताला धरून बघा, बोटाला धरून ते आपल्याकडून लिहून घ्यायचे आणि त्यावर पुन्हा पुन्हा आपल्याला गिरवायला सांगायचे. का? कारण ती सवय झाली पाहिजे. परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आता पाटी पेन्सिलच बघा प्रत्यक्षात दिसायला कमी झालेली आहे. कारण का? आता लहान मुलांच्या हातात पाटी पेन्सिल नाही, तर मोबाईल आलेला आहे. बरोबर की नाही? समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसे वर्तन करू नका आणि कुणालाही बोलू नका. का भाग दिलेला आहे? कारण कलियुग आहे. आता ऐका अर्थभेद. मागच्या समासामध्ये समर्थांनी उल्लेख करूनच दिलेला होता लेखनाच्या भेदाबद्दल. आता अर्थभेद ऐका. माणसाने नाना प्रकारचे संवाद समजून घ्यायला, नाना प्रकारचे समजून घ्यावे. प्रत्येक प्रकारचा संवाद जर आपण समजून घेतला, त्याचा अर्थ जाणून घेतला, तर आपल्याला बघा प्रत्यक्षात काहीही कमी पडणार नाही. म्हणून भाग समर्थांनी दिलेला आहे ना. समर्थ म्हणाले शब्दभेद, अर्थभेद, मुद्राभेद, प्रबंधभेद. म्हणजेच काय? शब्दभेद म्हणजे काय? शब्दांचे वेगवेगळे प्रकार, शब्दांचं रूप,
आणि उपयोग समजून घेणं फार गरजेचं आहे. आता अर्थभेद तसंच एकाच शब्दाचे संदर्भानुसार बदलणारे अर्थ. आपण एखादा शब्द बोलला की त्याचा अर्थ बघा डबल होतो. आपल्याला वाटतं अरे हा असं कसं बोलला, परंतु त्याचा अर्थ बोलण्याचा उद्देश वेगळा होता. मुद्राभेद बोलण्याची पद्धत कशी आहे, हावभाव कशी आहेत, शैली कशी आहे किंवा अभिव्यक्तीतील फरक आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि शेवटचं म्हणजे प्रबंधभेद. लेखनाची रचना कसं लिहितोय, कोणत्या प्रकारे बघा लिहित आहे. ज्या प्रकारे आपण शाळेत असताना बघा आपण पेपर सोडवायचो, बरोबर की नाही. उत्तम प्रकारे ज्या वेळेला बघा पेन्सिल पट्टीने आपण आखायचो, त्यावेळी ती पत्रिकासुद्धा खूप दिसायला सुंदर वाटत होती की नाही. पण आता जर पाहायला गेलो तर आपण त्या रेषासुद्धा मारत नाही, बरोबर की नाही. मग त्यामुळे उत्तर लिहित असताना बघा शब्दांमध्ये अंतर ठेवणं गरजेचं आहे, तर समजेल ना. परंतु आपण प्रत्यक्षात जर आपण संदर्भ समजून घेत नाही, म्हणून समर्थ म्हणाले शब्दभेद अर्थभेद मुद्राभेद प्रबंधभेद नाना शब्दांचे शब्दभेद जाणून पहावे. समर्थ म्हणाले नाना प्रकारच्या शंका कुणाच्या मनात नाही आहेत. समर्थ म्हणाले असा कोणता देह आहे ज्याच्या मनात शंका नाही आहे. प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी शंका असतेच. नाना अशंका प्रत्यय, अनेक प्रकारच्या शंका, अनेक प्रकारचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळत असतात. तरी नाना प्रचित साक्षात्कार. बघा विविध प्रकारचं प्रत्यक्ष अनुभव आणि साक्षात्कार म्हणजे सत्याचं प्रत्यक्ष ज्ञान किंवा अनुभूती. जेणेकरिता जगदांतरी चमत्कार ते. त्यामुळे जगदांतरी म्हणजे जगातील लोक, चमत्कार म्हणजे आश्चर्य. नाना प्रकारच्या शंका आणि त्यांची प्रत्युत्तरे, नाना प्रकारचे अनुभव आणि साक्षात्कार यांच्या घटना त्याने बघा प्रत्यक्षपणे जाणून घेणं फार गरजेचं आहे. आणि त्या ऐकणं बघा प्रत्यक्षपणे लोकांना आश्चर्य वाटेल. सोपा अर्थ आहे ना. मनात अनेक शंका असतात, पण जेव्हा अभ्यास, विचार आणि अनुभवातून त्या शंकाचं निरसन होतं, तेव्हा सत्याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे साक्षात्कार होत असतो. अशा अनुभवी व्यक्तीचं ज्ञान आणि कार्य पाहून लोक आश्चर्यचकित होत असतात. म्हणून केवळ ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा नाही. विचार, अभ्यास आणि प्रत्यक्ष अनुभव यांच्या आधारे सत्य ते जाणून घेणं फार गरजेचं आहे. कारण ज्ञानाची सुरुवात कशापासून होते तर शंकेपासून. म्हणून त्या शंकाचं निरसन अभ्यास, विवेक आणि अनुभवाने केले तर सत्याचा साक्षात्कार नक्कीच होईल. आता जर आपण विचार केला, यांचा खात्रीपूर्वक अनुभव घेऊन मगच बोललं पाहिजे. एखाद्या विषयावरील विविध मतं, आक्षेप किंवा विरोधी बाजू. समर्थ म्हणाले एखादा विषय ज्यावेळी समोरची व्यक्ती घेऊन येते बघा प्रत्यक्षपणे संवाद होतो, तेव्हा त्या गोष्टीवर डायरेक्ट बोलू शकत नाही ना. आपल्याला जर माहिती असेल तरच आपण बोलू शकतो, नाहीतर शांत राहिलेलं चांगलं. जर माहितीच नसेल आणि बघा आपला बोलण्याचा पट्टा चालू असेल, मग उपयोग काय. त्याचा अर्थ तरी समजून घेणं फार गरजेचं आहे ना. म्हणून सिद्धांत प्रत्यय पाहावा. आता सिद्धांत म्हणजे काय, अंतिम निष्कर्ष, सत्यमत. अनुमानाचे स्वस्त व्यस्त. अनुमानाने असंबंध असे कधीही बोलायचं नाही. अनुमान म्हणजे काय तर अंदाज, तर्क वितर्क. आणि स्वस्त व्यस्त बोलूच नाही. केवळ अंदाजावरून
विस्कळीत किंवा चुकीचं बोलू नये. कोणत्याही विषयावर बघा, प्रत्यक्षात जर आपण मत मांडत असू तर मत मांडण्यापूर्वी त्याचा सर्व बाजूंनी विचार, अभ्यास आणि अनुभव आवश्यक आहे. केवळ ऐकीव माहिती कोणीतरी येऊन आपलं कान भरतोय या तर्कावर, या गोष्टीवर अवलंबून राहायचं नाही. विवेकपूर्ण विचार करायचा आहे, अभ्यास करायचा आहे, अनुभव घ्यायचा आहे आणि बघा प्रत्यक्ष सत्य परिस्थिती जाणून घेणं फार गरजेचं आहे. समर्थ म्हणाले, प्रवृत्ती असो किंवा निवृत्ती असो, अनुभवाशिवाय सर्व व्यर्थच आहे. प्रवृत्ती म्हणजे काय? तर संसारातील कर्तव्य असतील किंवा कर्ममार्ग असतील, आणि निवृत्ती म्हणजे संसारातील आसक्ती सोडून अध्यात्म मार्गाकडे वळणे. प्रचितीविना अवघी भ्रांती. प्रचिती बघा, ज्या ज्या गोष्टीतून आपल्याला प्रचिती येत असते, प्रचितीविना बैसोची नाही. प्रत्यक्ष अनुभव खात्री करून घे ना. गलंग्यामधील जगज्योती बघा, प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे. जगज्योती म्हणजे काय? तर दिव्यांची ज्योत, ज्योत तेवत ठेवणारे इंधन. म्हणून मनुष्यदेह संसार मार्ग असो तर नक्की स्वीकारणं फार गरजेचं आहे, किंवा अध्यात्म मार्ग. पण प्रत्यक्षात अनुभव आणि सत्याची खात्री नसेल तर दोन्ही मार्ग कोणकोणते? एक प्रवृत्ती, एक निवृत्ती, एक स्वीकार आणि एक अध्यात्म मार्ग, एक संसार मार्ग, एक अध्यात्म मार्ग. पण दोन्ही मार्ग भ्रम निर्माण करू शकतात खात्री नसेल तर. जसा तेलाशिवाय दिवा तेवत नाही, तसाच अनुभवाशिवाय ज्ञान टिकत नाही. म्हणून तात्पर्य काय समर्थ म्हणाले, केवळ वाचन असेल, ऐकणं असेल किंवा बोलणं पुरेसं नसते. प्रत्यक्ष अनुभव मिळाल्यावरच ज्ञान खरं ठरत असतं, आणि अनुभवाशिवाय केलेलं आचरण हे अपूर्ण राहत असते. अनुभव हे ज्ञानाचं खरं बळ आहे. अनुभवाशिवाय संसार, अध्यात्म या दोन्ही मार्गांवर मनुष्यदेह सहज भ्रमित होऊ शकतो. ज्याप्रमाणे प्रश्न विचारण्याच्या मनातील हेतू समजून प्रश्नाचं उत्तर द्यावे. आता कोणतीही व्यक्ती जेव्हा आपल्याला भेटायला येते बघा, प्रत्यक्षपणे त्या व्यक्तीचं बोलणं आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. ती व्यक्ती काय बोललेली आहे, कशा प्रकारे कार्य करायचं आहे. कारण जर पाहायला गेलो ना, हेच समजून उत्तर देणं, हेची समजून म्हणजे काय, हे नीट समजून उत्तर द्यावे. योग्य ते विचारपूर्वक उत्तर दिलं पाहिजे. एकदा उत्तर दिल्यानंतर विचार करत बसू नको. दुसऱ्यांचं जीवित समजावे. समोरच्या व्यक्तीचं मन असेल, भावना असेल, विचार असेल आणि स्थिती समजून घेणं फार गरजेचं आहे. मुख्य चातुर्याची लक्षणं ते हे ऐसी. समर्थ म्हणाले, समोरच्या व्यक्तीचं मन, गुण, वैशिष्ट्य. कारण जो इतरांच्या मनातील भावना, शंका आणि गरज समजून घेत असतो आणि त्यानुसार योग्य, शांत व विचारपूर्वक उत्तर देतो, तोच खरा ज्ञानी. केवळ बोलणं महत्त्वाचं नसतं. समोरच्याचं मन समजून घेणं, त्याच्या हिताचा विचार करून उत्तर देणं, हीच बघा प्रत्यक्ष भक्ती श्रेष्ठ. म्हणून चांगला माणूस, वक्ता किंवा गुरु तोच जो आधी समोरच्याला समजून घेतो. म्हणून भाग समर्थांनी कसा प्राप्त करून दिलेला आहे.
ह्याची समजून घेणं फार गरजेचं आहे. समर्थ म्हणाले, खटपट कशी होते? चातुर्य विना. चातुर्य ओळखायचं. खटपट म्हणजे काय? परिश्रम, अभ्यास आणि प्रयत्न. जर आपण बघा, परीक्षा जवळ आलेली आहे आणि आपण अभ्यासच केला नाही, पास होऊ का? नाही. मार्क आपल्याला जसे हवेत तसे मिळतील का? नाही मिळणार. मग समर्थ म्हणाले, यासाठी आपल्याला काय करावं लागेल? खटपट करावी लागेल, बरोबर की नाही? प्रयत्न करावे लागतील. मग विद्येचं फळ, समर्थ म्हणाले, ज्ञानामुळे मिळणारं यश असेल आणि प्रगल्भता. आता विचार जर केला, ज्ञानामुळे मिळणारं यश, आपण जेवढं अभ्यास करू, प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, तेवढं आपल्याला बघा ज्ञानसुद्धा प्राप्त होईल आणि आपल्याला पेपरसुद्धा सोपं होऊन जाईल. पण विचार जर केला तर प्रत्यक्षात बघा, एखाद्या शंकाचं निरसन करायचं आहे, आपल्या मनामध्ये सुद्धा अनेक शंका उपस्थित होत असतात. मग ज्ञान प्राप्त करण्यासाठी सातत्याने अभ्यास करणं आणि मेहनत करणं फार आवश्यक आहे. प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आजचा समाज का महत्त्वाचा आहे? समर्थ म्हणाले, लोकांचं खूप बोलणं आपण ऐकून घेतलं, पण प्रत्यक्षात आपण तिथे मौनच धरलं पाहिजे. कारण जर बघा, प्रत्यक्षपणे आपण तिथे मौनच धरलं नाही, तर ज्याप्रमाणे बघा त्यांचं बोलणं आपण ऐकून घेतलेलं आहे, ते आपल्या मनाला लागत असतं. थोड्याशा चिन्हावरून लोकांचं अंतरंग जाणून घेतलं पाहिजे. बहुत बोलणे ऐकावे. जी व्यक्ती प्रत्यक्षपणे बोलत आहे, त्या व्यक्तीची अल्पचिन्ह म्हणजे काय, छोट्या छोट्या संकेतावरून अर्थ समजून घेणं फार गरजेचं आहे. जिथे अनेक लोक बोलत असतात, तिथे अनावश्यक बोलण्याऐवजी शांत राहून नीट समजून घेतलं पाहिजे आणि समोरच्याच्या लहानशी संकेतावरूनही त्याचा हेतू आणि अर्थ समजून घ्यावा. म्हणून आज समर्थ म्हणाले, बाष्कळामध्ये बैसू नये. स्वच्छंदपणाने वागणाऱ्या लोकांत बसायचंच नाही आहे. कारण बघा, उदंड माणसांबरोबर भांडणतंटा अजिबात करायची नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा लोकांचं समाधान बघा भंगार नाही, तर याची काळजी आपण घेतली पाहिजे. का सांगितलं भाग? कारण बाष्कळ म्हणजे काय, तर निरर्थक, फालतू किंवा विषयासंबंधी संबंध नसलेले. बैसवची नाही म्हणजे काय, त्यात गुंतू नये. अति जास्त अतिवाद आणि बघा प्रत्यक्षपणे अट्टाहास धरायचाच नाही. दुसऱ्यांचं बोलणं मध्ये तोडायचं नाही. आपल्याला लय सवय असते,
दुसरा एखादी व्यक्ती बोलायला लागली की झालं, त्या व्यक्तीच्या बघा बोलण्यामध्ये अडथळे आणले. म्हणून सर्वांचं समाधान हेच हिताचं आहे हो. आपल्याला ते समजू शकत नाही आहे. जाणतेपणाने ताठ्याने वागू नये. कारण बघा, आपण काय विचार करत राहिलो, नेणपणे सोडून आणि जाणपणे फुगू द्यायचं नाही. हे प्रामाणिकपणे मान्य करण्याची वृत्ती म्हणजे मी प्रत्यक्षात भाग दिलेला आहे. माणसाने आयुष्यभर विद्यार्थी राहायचं. जे माहीत नाही ते नम्रपणे बघा प्रत्यक्षाने स्वीकारलं पाहिजे, आणि जे माहीत आहे त्याचा गर्व करून स्वतः सतत शिकण्याची खरी ज्ञानी म्हणजेच अज्ञात लपवू नका. ज्याप्रमाणे बघा भाग का दिलेला आहे, अज्ञात लपवू नका म्हणजे काय, बरोबर की नाही. ज्ञानाचा अहंकार कशाला आपण बाळगायचा. म्हणून हा भाग समर्थांनी आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. समर्थ म्हणाले, आज पाहायला जर गेलो तर अनेक प्रसंग प्रत्येक व्यक्तीच्या जवळ येऊन ठेपलेले. पण प्रसंगाच्या वेळी समर्थ म्हणाले, प्रसंग जाणवा नेटका. आणि त्याचप्रमाणे बहुतांशी जाजू घेऊ नका, खरे असताची नासका फळ होतो. म्हणाले प्रसंग कसा असावा हे नीट आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. आता विचार जर आपण करायला गेलो, कुठल्याही गोष्टीचा योग्य छोटा बघा प्रत्यक्षपणे वाद कुठपर्यंत पोहोचतो, प्रसंग कसा आहे हे नीट समजून घेणं फार गरजेचं आहे. अनेकदा काय होतं, लोकांशी झटापट होते. म्हणून समर्थ म्हणाले, शोध घेता आळसू नये, भ्रष्ट लोकी बैसू नये, बैसले तरी टाकू नये भिक्षा. बघा प्रत्यक्षपणे मिथ्या दोष. शोध घेता आळसू नये. आपल्याला सवय असते, आपला देह लगेच थकला जातो, परंतु भ्रष्ट लोकी बैसूच नाही. का इथं बसायचं, बरोबर की नाही. म्हणजे विचार जर केला, आज प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना, शोध प्रत्येक गोष्टीचा आपण घेत राहिलो, परंतु कुठल्याही गोष्टीचा शोध घेण्यात आळस करू नका. अहो साधी आपली चप्पल असते बघा, ती आपण ठेवलेली असते चपलेच्या स्टँडवरती, आणि आपण ती चप्पल शोधण्यासाठी आपण घरभर शोधत असतो. मिळेल का हो, नाही मिळणार. म्हणून समर्थ म्हणाले, कुठल्याही गोष्टीमध्ये अडथळे आणू नकोस. त्याचप्रमाणे भ्रष्ट लोकी सुद्धा इथे बसता कामा नाही. बैसले तरी टाकू नये मिथ्या दोष. अंतरे वर्तावे शोधावे. त्याचप्रमाणे प्रसंगी थोड्याची वाचावे, चटक लावून सोडावे भल्या मनुष्यासी. का भाग द्यावा लागला. समर्थ म्हणाले, आज जर पाहायला गेलो, कुठल्याही गोष्टीचा शोध घेण्यात आळस तर करायचंच नाही आहे.
पण त्याचप्रमाणे अंतर आडतावे शोधावे, प्रसंग थोडेची वाचावे, चटक लावून सोडावे भल्या मनुष्यांसी. म्हणून समर्थ म्हणाले, आपण आपल्या देहाचं पाहायचं आहे. आपल्याला कोण त्रास देतोय, बरोबर की नाही? जे कोणी दुःख, बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, त्याच्या अंतरातील दुःख आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे बघा, आज जर अनेक लोक आपल्यापासून दूर होत चाललेली, याचं कारण आपल्याला कळलंच नाही, बरोबर? ते पण समजलं पाहिजे. परंतु असं होता होता प्रत्यक्षात आपणच आपण विसरलेलो आहोत. भल्या माणसांना आपली चटक लावून सोडायला हवं. मज्जा लसीत बैसू नये, समाराधनेसी जाऊ नये, जाता येळीलवाने होय जिने आपले. सभेत बैसायचंच नाही, बसायचंच नाही आहे तिथे. जेथे मुक्तद्वार अंतसर्पण, बघा अंतसमर्पण असते तिथे भोजन करण्यास जाऊ नये. जर गेलो तर आपले जिनं ओशाळवणं दिसत असतं. उत्तम गुण प्रगट व्हावे, मग भल त्यापाशी बोलता व्हावे. उत्तम गुण प्रगट व्हावे, बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. उत्तम गुण प्रगट व्हावे, मग भलत्यासी बोलता व्हावे. भले पाहून करावे शोधून मित्र. आपल्या अंगाचे जे, बघा प्रत्यक्षपणे उत्तम गुण आहेत आपल्या अंगामधले, ते मूळ प्रकट करता आले पाहिजे. जर आपण पाहायला गेलो, मला उत्तम प्रकारे बघा खेळता येतं, आणि मी जर प्रॅक्टिस केली नाही तर राहिले ना तसंच. आपल्याला पैसा मिळतो आहे, तर बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर आपण कार्य करणं गरजेचं आहे. पण आपण कार्य करायलाच मागत नाही आहे. आणि बघा माझा पगार एवढा वाढला पाहिजे, तेवढा वाढला पाहिजे, तसं नसतं. म्हणून समर्थ म्हणाले, उत्तम गुण प्रगट व्हावे, मग बघा प्रत्यक्षात आताच येऊन आपण बसलेलो आहोत, पण श्रवण करता करता आपल्याला झोप येते. जाता येळीलवाने होय जिने आपले. उत्तम गुण प्रगट व्हावे, मग भलत्यासी बोलता फावे. भले पाहून करावे शोधून मित्र. समर्थ म्हणाले, आपल्या अंगातले उत्तम गुण बघा आपल्याला प्रकट करताना आपण कशाला घाबरायचं? कुणाशी बोलता आलं तरी बघा. म्हणून समर्थ म्हणाले, चौथा जो तिघांच्या पलीकडे आहे. आज जर पाहायला गेलो तर उपासनेसारखे बोलावे, सर्व जनांशी तोषवावे, सगट बरेपणे राखावे कोणी एकासी. बोलणं कसं असावं? तर बघा उपासनेसारखे. जन्माला आल्यानंतर परंतु अनेक, आज प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना, उपासनेच्या विरोधात ज्या ज्या वेळेला आपला देह जाईल त्यावेळी बघा प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला त्रास होईल. म्हणून समर्थ म्हणाले, उपासनेचा भला मोठा आश्रय, उपासनेविन निराश्रय. उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. आणि उपासना बघा प्रत्यक्ष म्हणजे ज्याला समजेल उमजेल अशांनीच बघा जायला हवं. आज पाहायला जर गेलो ना तर ठाई ठाई शोध घ्यावा, मग ग्रामी इतकं. म्हणून प्रत्यक्षात भाग जर दिला ना, ठाई ठाई शोध घ्यावा, मग ग्रामी प्रवेश करावा.
कुठल्याही गावात आपल्या असो किंवा लोकांच्या असो, प्रवेश करतेवेळी ठिकठिकाणी माहिती गोळा करून घेणं, मगच प्रवेश करणं फार गरजेचं आहे. तरच तेथील लोकंसुद्धा आपलेपणाने आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. उंच नीच देवेंद्र, बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, उंच नीच म्हणू नये, सकळांचे निववावे हृदय, अस्तमानी जाऊ नये कोठेतरी. यात उच्च नीच बघा भाव ठेवायचा नाही. आपल्याला काम आलं ते नक्कीच करू म्हणून समर्थ म्हणाले. उंच नीच म्हणू नये, अस्तमानी जाऊ नये कोठेतरी. जगामध्ये जगमित्र, जिव्हेपासी आहे सूत्र, कोठेही सत्पात्र शोधून काढावे. जगात सर्वांशी मैत्री करायची आणि त्याचप्रमाणे बघा आपण काय विचार करतो, बरोबर आहे. जेव्हा आपल्याला एखादं कार्य असतं त्या कार्यावेळी बघा आपण एकमेकांना आमंत्रण देतो. परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, आपण जर गोड बोललो तर सर्वांशी मैत्री जुळली जाईल, बोलता येईल. पण विचार जर केला तर उत्तम गुणाने आपण ते शोधता आलं पाहिजे. कथा होती तेथे जावे, तरी दिनासारिखे बैसावे, देखील सकळ हरिद्र घ्यावे अंतर्यामी. समर्थ म्हणाले, कथा होती तेथे जावे. जिथे कथा असेल, बघा प्रत्यक्ष वेळी आपण काय विचार करतो, जिथे कार्यक्रम आहे आणि बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, सत्संगचा कार्यक्रम आहे, एखादा उत्तम प्रकारे भक्तिमार्गाचा कार्यक्रम आहे, तिथे जाणं फार गरजेचं आहे. पण विचार जर केला, तेथील सकळ हळद्र घ्यावे अंतर्यामी. काय घेणं गरजेचं आहे? नुसता चाललोय, परंतु समोरची व्यक्ती बघा आपल्याला बोलत नसेल किंवा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, त्याचप्रमाणे बघा प्रत्यक्षात आज दिनासारखं बैसावे. कितीही जरी श्रीमंत असली, कितीही पैसा असला, तरी आपण गरिबातले जे दिवस असतात ते पाहायचे असतात. थोडाफार पैसा आला की बघा आपण हवेत असतो, माझ्याजवळ एवढा पैसा आहे, माझ्याजवळ तेवढा पैसा आहे. पण कोणी बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना, तिथे कोणीच नसतं. म्हणून भाग कसा दिलेला आहे, कथा होती त्याची जावे, दरी दिनासारखे बैसावे, तेथील सकळ हरिद्र घ्यावे अंतर्यामी. सकळांमध्ये विशेष श्रवण, श्रवणाहुनी थोर म्हणणं, म्हणणे होय समाधान बहुत जनाचे. सकळ ग्रंथांचं सार तोची हा दास बोल. बघा प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो, श्रवणाहुनी थोर म्हणणं, म्हणणे होय समाधान बहुत जनाचे. आज पाहायला जर गेलो तर सर्व सन्मानांना बघा एक रूप, एक वळण प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. सकळांमध्ये विशेष श्रवण, सर्व साधनात श्रवणाचं फार महत्त्व आहे. श्रवणाहुनी थोर म्हणणं, श्रवणावरून बघा मनाची श्रेष्ठता आणि त्याचप्रमाणे त्याला का भाग दिलेला आहे, पांघरायला सुटके तुकडे म्हणून समर्थ म्हणाले. धूर्तपणे सकळ जाणावे, अंतरी अंतर बाणावे, समजला विन सिनावे कास यासे. आपण समजून घेत नाही, फक्त आपण बोललो तेच खरं, पण धूर्तपणे सकळ जाणावे. आपल्यातला जो धूर्तपणा आहे ना,
तो बाजूला सार. अंतरी अंतर बाणावे. आता अंतरी काय असणं गरजेचं आहे? जे आपण काम करत आहोत त्या कामाबद्दल निष्ठुरता, बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणे धूर्तपणे सकळ जाणावे. धूर्तपणाने सर्व काही जाणून घेतलं आणि आपल्या अंतर्यामी बघा, प्रत्यक्षात लोकांचं अंतरंग समजून घेणं फार गरजेचं आहे. धूर्तपणे सकळ जाणावे, अंतरी अंतर बाणावे, समजल्या विन सिनावे, कास यासी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विवरण निरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.